श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी 16 ते 30 मे पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या पंधरवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते नवे बदल घडणार आहेत? रखडलेली कामे पूर्ण होतील का? आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल का? नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल की काही नवीन आव्हाने समोर येतील? चला तर जाणून घेऊया कुंभ राशीसाठी हा काळ कसा असणार आहे. आपल्याला जर हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा काळ कुंभ राशीच्या लोकांसाठी अनेक नवीन अनुभव आणि बदल घेऊन येणारा ठरणार आहे. या पंधरवड्यात काही गोष्टी अचानक तुमच्या आयुष्यात घडू शकतात, ज्यामुळे तुमचे विचार आणि निर्णय दोन्ही बदलतील. अनेक दिवसांपासून मनात सुरू असलेली चिंता कमी होण्यास सुरुवात होईल आणि आत्मविश्वास पुन्हा वाढताना दिसेल. ग्रहांची स्थिती सांगते की हा काळ तुमच्यासाठी मेहनत आणि संयमाची परीक्षा घेणारा असला तरी त्यातूनच प्रगतीचे नवे मार्ग तयार होतील. करिअर, पैसा, प्रेम आणि कुटुंब या सर्व क्षेत्रांत काही महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात. काही लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्तींचे आगमन होईल तर काही जुने संबंध पुन्हा मजबूत होतील. या काळात तुमची वेगळी विचारसरणी आणि सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला इतरांपेक्षा खास ओळख मिळवून देईल. मात्र भावनांवर नियंत्रण ठेवणे आणि घाईघाईत निर्णय न घेणे आवश्यक आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण हा पंधरवडा तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदलांची सुरुवात करू शकतो. करिअर आणि व्यवसाय. हा पंधरवडा करिअरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना आणि मेहनतीला योग्य ओळख मिळेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाने प्रभावित होतील. काही लोकांना नवीन जबाबदारी किंवा बढतीची संधी मिळू शकते. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नवीन ग्राहक आणि नवीन संधी घेऊन येणारा आहे. मार्केटिंग, तंत्रज्ञान, शिक्षण किंवा ऑनलाईन क्षेत्राशी संबंधित लोकांना विशेष फायदा होऊ शकतो. मात्र भागीदारीत काम करताना सावध राहणे गरजेचे आहे. कोणत्याही कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी नीट विचार करा. तुमच्या आत्मविश्वासामुळे आणि वेगळ्या विचारसरणीमुळे अनेक लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढताना दिसेल. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा काळ संमिश्र असला तरी शेवटी समाधान देणारा ठरेल. अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः घर, प्रवास किंवा आरोग्याशी संबंधित बाबींवर पैसे खर्च होऊ शकतात. मात्र उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याचे संकेत आहेत. काही लोकांना जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात. गुंतवणूक करताना घाई करू नका. मित्रांच्या सांगण्यावरून कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेणे टाळा. महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. बचतीवर लक्ष केंद्रित केल्यास भविष्यातील अडचणी टाळता येतील. अनावश्यक खर्च कमी करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये हा काळ भावनिक चढउतार घेऊन येऊ शकतो. जोडीदारासोबत छोट्या छोट्या गोष्टीवरून मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संवाद आणि संयम खूप महत्त्वाचे ठरेल. विवाहित लोकांना जोडीदाराकडून चांगली साथ मिळेल. काही जोडपी भविष्यासंबंधी महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. अविवाहित लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्ती येण्याची शक्यता आहे. जुन्या नात्यांबाबत पुन्हा विचार करण्याची वेळ येऊ शकते. प्रेमात विश्वास आणि समजूतदारपणा ठेवला तर नातेसंबंध अधिक मजबूत होतील. रागाच्या भरात घेतलेले निर्णय टाळा. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण सुरुवातीला थोडे अस्थिर वाटू शकते, पण नंतर परिस्थिती सुधारेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची चिंता वाटू शकते. मोठ्यांचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. घरात धार्मिक किंवा शुभ कार्याचं आयोजन होण्याची शक्यता आहे. भावंडांसोबतचे संबंध सुधारतील. काही जुने गैरसमज दूर होतील आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. कुटुंबासाठी घेतलेले निर्णय भविष्यात उपयोगी ठरतील. या काळात कुटुंबाची साथ तुम्हाला मानसिक बळ देईल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा टाळा. थकवा, झोपेची समस्या, पोटाचे विकार किंवा मानसिक ताण जाणवू शकतो. वेळेवर जेवण आणि पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे. योग, ध्यान किंवा सकाळी चालण्याची सवय लावा. प्रवास करताना काळजी घ्या. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. मानसिक शांतता टिकवण्यासाठी सकारात्मक विचार ठेवणे महत्त्वाचे ठरेल. या काळात शरीरापेक्षा मन अधिक थकलेले जाणवू शकते, त्यामुळे स्वतःसाठी थोडा वेळ काढा. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचा आहे. अभ्यासात सातत्य ठेवल्यास अपेक्षित यश मिळेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. मात्र मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये वेळ वाया घालवणे टाळा. आत्मविश्वास आणि योग्य नियोजनामुळे यशाचा मार्ग सोपा होईल. सामाजिक आणि मानसिक स्थिती. समाजात तुमचा मानसन्मान वाढेल. काही नवीन लोकांशी ओळखी वाढतील आणि त्या भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. लोक तुमच्या विचारसरणीने प्रभावित होतील. मनात अनेक नवीन योजना तयार होतील. काही जुन्या आठवणी मनाला भावुक करू शकतात.
मात्र हा काळ तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवेल. नकारात्मक विचार आणि नकारात्मक लोकांपासून दूर राहा. स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवल्यास यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. उपाय: दररोज ओय नमः शिवाय या मंत्राचा जप करा. शनिवारी काळ्या उडीद डाळीचे दान करा आणि गरजूंना मदत करा. सकाळी सूर्याला अर्घ्य दिल्यास मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. एकूण हा पंधरवडा कुंभ राशीसाठी बदल, नवीन संधी आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. सुरुवातीला काही अडचणी आणि मानसिक ताण जाणवेल, पण हळूहळू परिस्थिती सुधारताना दिसेल. करिअर आणि आर्थिक क्षेत्रात प्रगतीचे संकेत आहेत. कुटुंब आणि नातेसंबंधांमध्ये संयम ठेवणे आवश्यक आहे. आरोग्याची योग्य काळजी घेतली तर हा काळ अनेक सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो. तुमचे वेगळे विचार आणि मेहनत तुम्हाला इतरांपेक्षा वेगळी ओळख मिळवून देईल. ग्रहांची साथ तुमच्या प्रयत्नांना यश मिळवून देण्यास मदत करेल. हा पंधरवडा कुंभ राशीसाठी संधी, बदल आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. करिअर आणि आर्थिक क्षेत्रात हळूहळू सुधारणा दिसून येईल. काही जुन्या अडचणी दूर होतील आणि नवीन मार्ग खुला होईल. नातेसंबंधांमध्ये संयम ठेवणे आवश्यक आहे, तर आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मेहनत, सकारात्मक विचार आणि योग्य निर्णय यांच्या जोरावर हा काळ तुमच्यासाठी प्रगती आणि मानसिक समाधान देणारा ठरू शकतो. धन्यवाद.